Okay, so we shall continue directly with our point. So last lecture we talked about something that is, काय झालं होतं मागच्या लेक्चरला? आठवतंय कोणाला? मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा. विसरला? काय झालं होतं काय? सर व्हेरिएशन घेतलं होतं आपण. Genotype, sir. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. Right. We were talking about a dihybrid cross and a monohybrid cross, right? राईट. We Yes, were sir. Right. talking about 3 laws of inheritance. Okay, so we are done with that part, but I will still give you your 3 laws. Okay, तर लॉज आपण एकदा परत रिव्हिजिट करू आणि थोडा एकदा क्रॉस परत एकदा बघू थोडक्यात. ठीक आहे, देन वी विल मूव्ह टू समथिंग दॅट इज कॉल्ड ॲज निओ मेंडेलिझम और डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल. म्हणजे मेंडेलने सांगितलं होतं आपल्याला की एका जीनचे 2 अलिल्स आहेत, एक कॅरेक्टरला 2 ट्रेट्स असतात. फॉर एक्झाम्पल, कॅरेक्टर इज हाईट ऑफ प्लांट. ठीक आहे, इट कुड बी टॉल और डॉर्फ, हा ट्रेट झाला. इट इज गवर्न्ड बाय जीन टी, बट दॅट टी कुड बी कॅपिटल और स्मॉल, दॅट इज द अलिल्स. ठीक आहे, तर 2 अलिल्स असतात हे सांगितलं होतं त्यांनी. ठीक आहे, अजून त्यांनी कन्सेप्ट दिली होती की डॉमिनन्स अँड रिसेसिव्ह. अ कॅरेक्टर और अलिल विच इज गोइंग टू एक्सप्रेस इज डॉमिनंट, विच डझंट एक्सप्रेस इज रिसेसिव्ह. तर हे कन्सेप्ट त्यांनी दिले होते. ठीक आहे, पण नंतर जसं पुढे काम सुरू झालं याच्यावर, त्यावेळी त्यांना कळालं की फक्त एवढंच बरोबर नाहीये. दिस इज हाफ ट्रू. All those concepts which are not going to fit in Mendelian principles are going to be studied in neo-Mendelism. ठीक आहे, डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल. डेव्हिएशन म्हणजे काहीतरी बदल. मेंडेलने सांगितलं तेवढंच, पण त्या पलीकडे जाऊन पण अजून काहीतरी वेगळं आहे. ठीक आहे, आपण आज हे बघू, आपण स्टार्ट करूया. पण पहिल्यांदा आपण बघू तुमचे 3 लॉ. ठीक आहे, सो आय विल शेअर माय स्क्रीन. स्क्रीन दिसते? होय सर. हो सर दिसते. Yes, sir. मागचे लेक्चर पण असेल याच्यात. असो. So there are 3 laws of inheritance given by Mendel. 2 are very important for your exams. Now the first law is law of dominance, where Mendel states that the character or allele which expresses is called a dominant character or dominant allele, and the character or allele which fails to express, जो एक्सप्रेस होत नाही, तर हे झाली रिसेसिव्ह. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, when you write a cross or when you write an hybrid, that is capital T small t. ठीक आहे, हा टॉल झाला का डॉर्फ झाला? Sure. Tall. Tall. So this is tall. Why tall? Because capital T has expressed. So capital T is your dominant allele. Small t is your recessive allele. So this is the law of dominance. Second law is law of segregation, or it is also called as law of purity of gametes. Okay, so in this stage or in this law we state that that during gamete formation, जेव्हा गॅमेट तयार होतात, ठीक आहे, at that time the 2 alleles, 2 alleles आहेत एका जीनचे, the 2 alleles from a pair. ठीक आहे, consider example capital R small r. ठीक आहे, हा पेअर झाला. तसा दुसरा पेअर कुठला आहे? कॅपिटल वाय स्मॉल वाय. ठीक आहे, तर
two alleles from a single pair will segregate, म्हणजे separate. So these will segregate and move into two different gametes. ठीक आहे. सो दिस इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. तर असे हे दोन लॉज होते. अजून एक लॉ कुठला होता? लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. हा शेवटचा लॉ. शक्यतो एक्झामला कधीही विचारत नाही कुठल्याच. लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ह्यात काय आहे? तर एक अल्लिक पेअर आहे कॅपिटल आर स्मॉल आर, दुसरा आहे कॅपिटल वाय स्मॉल आय. ठीक आहे. सो इन दिस वी से दैट ड्यूरिंग गैमेट फॉर्मेशन an allelic pair will segregate. Alleles can move in two different gametes while they can pair. हा कॅपिटल आर पेअर करू शकतो इंडिपेंडेंटली विथ एनी ऑफ द अलील फ्रॉम द अदर अलिलिक पेअर. हा दुसरा पेअर आहे. या पेअर मधल्या कुठल्याही एका अलील बरोबर तो पेअर करू शकतो. म्हणजे हा कॅपिटल आर कॅपिटल वाय बरोबर पेअर करेल किंवा कॅपिटल आर स्मॉल वाय बरोबर पेअर करेल. लाइकवाइज स्मॉल आर विल पेअर विथ कॅपिटल वाय or small r can pair with small y. This is law of independent assortment. Now if you have to prove, तर एक्झाम मध्ये थेरीला क्वेश्चन पडला 4 मार्काला. ठीक आहे. आणि सांगितलं तुम्हाला प्रूफ करा लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा एक्सप्लेन लॉ ऑफ डॉमिनन्स. दे आर एक्सपेक्टिंग यू टू राईट द लॉ अँड गिव्ह अ मोनो हायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिड क्रॉस करा क्या टॉल आणि डॉर्फचा. लॉ ऑफ सेग्रिगेशन असेल तरी तुम्ही मोनो हायब्रिड क्रॉस करू शकता. पण जर लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आला, शक्यतो येणार नाही, आलाच तर तुम्ही तो एक्सप्लेन करायचा, स्टेटमेंट द्यायचा. ठीक आहे. आणि स्टेटमेंट झाल्यानंतर यू हॅव टू गिव्ह युअर डाय हायब्रिड क्रॉस. ठीक आहे. मग तो तुम्ही राऊंड ग्रीन क्रॉस विथ रिंकल्ड येलो असा क्रॉस दाखवा, होऊन जाईल. सॉरी, येलो राऊंड अँड रिंकल्ड ग्रीन. ठीक आहे. त्याचा क्रॉस दाखवा आणि तुम्हाला ते रिझल्ट मिळेल ना 9:3:3:1. तो प्रूफ करा, यू आर डन. कधीही ह्या एक्झाम मध्ये किंवा ह्या क्वेश्चन्स मध्ये आहे ना, तुमचा एक्झाम्पल लिहून झाला की रेशो लिहायचा विसरायचा नाही. इन केस ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस देर आर 2 ratios. A phenotypic ratio that is 3:1 and a genotypic ratio that is 1:2:1. In case of a dihybrid cross, it will be only one ratio, that is a phenotypic ratio 9:3:3:1. जर रेशो लिहिलं नाही, जर 4 मार्काला क्वेश्चन असेल तर 1 मार्क तुमचा कट झाला इथे. ठीक आहे. सो डोंट फॉरगेट टू राईट द रेशोज. सो दिस इज द रिकॅप फॉर द लास्ट लेक्चर. हे आपलं झालेलं होतं. ठीक आहे. आजचं काम काय आहे? तर विल सी समथिंग कॉल्ड ॲज न्यू मेंडॅलिझम, दॅट इज न्यू डार्विनिझम. ठीक आहे. सो फॉर दॅट आय विल शेअर यू माय स्लाइड शो शेअर करतो. त्यानंतर क्रॉस आपण असाच करू परत तयार आणि क्रॉस बघू आपण. ठीक आहे. एक सेकंड, तुम्हाला स्लाइड शो मी स्क्रीन करतो, माझी शेअर करतो. कुठे गेली? ठीक आहे. सो आय गॉट माय स्लाइड शो. स्क्रीन दिसते? हो सर दिसते. Yes, sir. ठीक आहे. सो दिस शुड बी विजिबल फॉर यू. ओके. सो नाउ वी आर टॉकिंग अबाउट डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल और न्यू मेंडॅलिझम. मेंडेलने सांगितलं त्याविषयी काहीतरी वेगळं. ठीक आहे. आता पहिला त्यांनी काय सांगितलं होतं की फर्स्ट अमॉंग दिस इज समथिंग कॉल्ड ॲज इनकम्प्लीट डॉमिनन्स. ठीक आहे. नाउ व्हॉट डू यू मीन बाय इनकम्प्लीट डॉमिनन्स? ठीक आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्सचा अर्थ एकच होतो की ज्या वेळेला आपण क्रॉस करतो,
ठीक आहे. एखादा अलील कम्प्लिटली डॉमिनेट करू शकतो रिसेसिव्ह अलीलला. सो टॉल कॅरेक्टर विल बी एक्सप्रेस्ड अँड डॉर्फ नेव्हर एक्सप्रेसेस. बट दॅट इज नॉट द केस इन ईच अँड एव्हरी केस. ठीक आहे. सो देर आर सम एक्सेप्शन्स. काही एक्सेप्शन्स आहेत. लाईक पहिला एक्सेप्शन आहे, देर इज अ फ्लावर कॉल्ड ॲज मिराबिलिस जलापा. हे तुमच्या स्लाइडमध्ये एक्झाम्पल नाही आहे, पण मिराबिलिस जलापा म्हणून आहे. 7 o'clock ऑफिस टाइम प्लॅन म्हणतो आपण त्यांना. मग त्यामध्ये 2 टाईपचे फ्लावर्स येतात. ठीक आहे. एक फ्लावर आहे तो रेड कलरचा फ्लावर असतो आणि एक असतो व्हाईट कलरचा फ्लावर. आणि जो रेड कलरचा आहे तो डॉमिनंट आहे. व्हाईट आहे तो रिसेसिव्ह आहे, कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाहीये. मग जर तुम्ही मेंडेल सारखा विचार केलात तर ह्याची पुढची पिढी जी असेल, पुढचं जनरेशन असेल ना, तर ते रेड कलरचे फ्लावर आले पाहिजे, कम्प्लिटली डॉमिनंट, जसा टॉल आला होता. त्यानंतर तुम्ही तो सेल्फिंग केला, मग तुम्हाला तो 3:1 रेशो आले. 3 शुड बी टॉल, 1 शुड बी डॉर्फ. लाईकवाईज इथं काय आला असता तर 3 रेड अँड 1 व्हाईट, पण असं होत नाही. इथं काहीतरी वेगळं झालं. वेगळं काय आलंय तर इथं मध्येच पिंक कलर आला. वेन पिंक इज एक्सप्रेस देर इज समथिंग चेंज, काहीतरी बदल आहे. मग बदल काय आहे? इन केस ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स, द डॉमिनंट अलील कॅनॉट कम्प्लिटली सप्रेस द रिसेसिव्ह अलील. तो कम्प्लिटली डॉमिनेट करू शकत नाही रिसेसिव्ह अलीलला. म्हणजे डॉमिनेट अलील जर एक्सप्रेस करेलच, पण तिथं जर रिसेसिव्ह अलील पण प्रेझेंट असेल तर तो पण एक्सप्रेस करेल. ठीक आहे. आता क्रॉस काढू आणि बघू मग ह्याचा अर्थ काय लागतो. ठीक आहे. आता हा क्रॉस आहे, दिसतोय सगळ्यांना क्रॉस? येस सर. ओके. Yes, sir. सो पॅरेंट्स कसे आहेत? द फर्स्ट पॅरेंट इज रेड कलर्ड फ्लावर, सेकंड पॅरेंट इज व्हाईट कलर्ड फ्लावर. ते जिनोटाइप्स कसे आहेत तर कॅपिटल आर फॉर रेड, स्मॉल आर फॉर व्हाईट. ठीक आहे. सोपं आहे. आता गॅमेट्स काढले आपण परत, तर तो कॅपिटल आर आला, दुसरीकडे स्मॉल आर आला. हे दोन्ही कंबाईन केले, हायब्रिडायझेशन झालं, आणि पुढे तुम्हाला जो F1 जनरेशन मिळाला तो कॅपिटल आर स्मॉल आर. पण इन दिस केस इट बिकम्स पिंक, नॉट व्हाईट, नॉट रेड. मेंडेलने सांगितल्यासारखं जर असतं ना तर हे रेड झाला पाहिजे होता, पण रेड होत नाहीये, तर हा पिंक झाला. कशामुळे पिंक झाला? जो आर कॅपिटल आर आहे हा कम्प्लिटली डॉमिनेट करत नाही स्मॉल आरला, म्हणून स्मॉल आर इथं कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये स्मॉल आर प्रेझेंट आहे. तर हा स्मॉल आर जो आहे ना पिंक कलर मध्ये, हा एक्सप्रेस होतो. थोडा होतो पण होतो. म्हणून तर फ्लावर कलर आहे तो रेड झाला नाही, इट इज अदर दॅन रेड, इट बिकम्स पिंक इन कलर. ठीक आहे. देन द सेम पिंक कलर प्लांट और फ्लावर इज गोइंग टू सेल्फ पॉलिनेट. स्वतःचे पोलन स्वतःवर डस्ट केले, म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस्ड विथ कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे. तर खालचा टेबल मिळाला, एक कॅपिटल आर मिळाला तर हा रेड झाला, एक स्मॉल आर मिळाला हा व्हाईट झाला, आणि दोन जे कसे आहेत ना ते कसे आहेत, ते कॅपिटल आर पण आहे, स्मॉल आर पण आहे. कॅपिटल आर आहे म्हणून रेड कलर दिला पाहिजे होता, स्मॉल आर आहे म्हणून व्हाईट कलर आला पाहिजे, पण हे दोन्ही येत नाही, मधलंच आलं का? दॅट इज पिंक कलर. इट इज ड्यू टू इनकम्प्लीट डॉमिनन्स. Capital R cannot completely dominate small r. Hence, small r is going to express. It will express in little condition. थोडा एक्सप्रेस होईल, पण एक्सप्रेस होईल. आणि एक्सप्रेस झाला म्हणून पिंक आला. समजतंय? मी क्रॉस काढून दाखवतो, पण हे कळतंय का इथं थोडंफार तुम्हाला? थोडंफार तरी कळालंय? हो सर कळतंय. कळतंय. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यातलं थोडं एक टेक्निकल गोष्ट सांगतो मी, नक्की काय आहे, कशी आहे. सो let me get back to my own thing. तर ते स्क्रीन दाखवा ना मागेची. नाही आता काढली मी. ठीक आहे. मी आता तुम्हाला लिहून दाखवतो तेच, मग समजतंय. बघूया अजून काहीतरी ऍड करू आपण त्यामध्ये. ठीक आहे. सो ही स्क्रीन आहे आपली, दिसते ना व्हाईट स्क्रीन सगळ्यांना? हो सर दिसते. पॅरेंट कसे आहेत तर एक कॅपिटल आर, दुसरा पॅरेंट आहे स्मॉल आर. जो कॅपिटल आर आहे तो रेड कलर आहे, स्मॉल आर आहे तो व्हाईट कलर. व्हाईट आहे. क्रॉस केला, बरोबर. गॅमेट्स कसे पडतील सांगा बघू, आता पाठ झाले बघू आपल्याला हे. कॅपिटल आर स्मॉल आर. So here it will be capital R, here it will be small r, बरोबर. Then these both will fuse together to form F1 generation. काय तयार झालं? कॅपिटल आर स्मॉल आर. कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे. आता हा रेड होईल का? नाही. व्हाईट होईल का? नाही. इट विल नाही. बिकम पिंक. पिंक. Why pink? Because capital R does not completely suppress small r. मग स्मॉल आर पण एक्सप्रेस झाला थोडा.
पूर्ण एक्सप्रेस नाही झाला तर थोडा एक्सप्रेस झाला म्हणून हाला पिंक. ठीक आहे, ऍक्च्युली पिंक नसतं ते अदर दॅन व्हाईट रेड असतो. डार्क रेड नाही आहे, रेड पेक्षा थोडा कमी रेड काहीतरी असेल, तो पिंक धरून जातो आपण इथे. ठीक आहे, तर हा झाला F1 जनरेशन. पुढे काय केला तुम्ही, F1 जनरेशनला तुम्ही सेल्फिंग केलंय. ठीक आहे, म्हणजे ह्याचेच पोलन ह्याच्यावरच डस्ट केले तुम्ही. ठीक आहे, सेल्फिंग केला. सेल्फिंग झाल्यानंतर जे मिळतं, आता फॉर एक्झाम्पल इथं गॅमेट्स कुठले तयार झाले पहिल्या प्लॅन्टमध्ये, दोन्ही आलेल सेपरेट होतील ना, एक एकाकडे गेला दुसरा दुसरीकडे गेला. इथं पण तसं सेम. सॉरी, एक एकाकडे दुसरे दुसरीकडे गेला. नाउ मेक द टेबल. सो मेल प्लांट, फीमेल प्लांट, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, इथं आला कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर. हा पहिला कॅपिटल काय झाला, रेड. रेड. सो रेड किती आहे तर एक. व्हाईट किती आहेत, एक आहे सर. एक. एकच आहे. स्मॉल आर आहे. पिंक किती आहेत, 2 आहेत. 2. सो व्हॉट इज द रेशिओ, 1:2:1. 1. बरोबर. आता हे बाहेरून बघितलं म्हणून तुम्हाला दिसलं ना, रेड पिंक व्हाईट कलरचे फ्लावर्स बाहेरून बघता. सो दिस इज युअर फिनोटायपिक रेशिओ डिपेंडिंग ऑन युअर मॉर्फॉलॉजी. सेकंड टाइप ऑफ रेशिओ कुठला आहे तर जिनोटायपिक रेशिओ. ठीक आहे, आता इथं कॅपिटल आर किती आहे, एक. स्मॉल आर किती, एक. एक. कॅपिटल आर स्मॉल आर किती, 2. 2. 2. दोन्ही रेशिओ सेम झाले का, 1:2:1, 1:2:1. So हो in सर. Yes, sir. case हो of सर. in case of incomplete dominance, phenotypic ratio and genotypic ratio are both same. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय होता, 3:1 आणि 1:2:1. हे सेम नाहीत ना, हे दोन्ही वेगळे आहेत. इथं हा सेम आहे. तर हा पहिला केस आहे तुमच्या सिलेबस मध्ये, म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये, जिथं तुमचा मोनोहायब्रिड क्रॉस, सॉरी तुमचा फिनोटायपिक रेशिओ आणि जिनोटायपिक रेशिओ बोथ आर सेम अँड इट इज 1:2:1. ही झाली पहिली कन्सेप्ट, दिस इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. अशीच अजून एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, ते पण आपण इथंच बघू आणि मग घेऊ तिकडे प्रेझेंटेशनला. ठीक आहे, नाउ दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स अर्थ काय होतो, when two alleles express equally, म्हणजे एक कमी होतोय एक जास्त होतोय, एक होतच नाहीये, कम्प्लीट होतोय डॉमिनेट, एक दिसतोय तुम्हाला, असं काही नाहीये. ठीक आहे, झाले तर दोन्ही एकत्र होतील, दोन्ही इक्वल एक्सप्रेस होतील. असं जर असेल इट बिकम्स कोडॉमिनन्स. सो द नेक्स्ट इज टू कोडॉमिनन्स. ठीक आहे, so in this case we say the two alleles, okay, express equally. डॉमिनन्स मध्ये काय होता, एक कम्प्लिटली एक्सप्रेस होत होता, एक होतच नव्हता. इनकम्प्लीट मध्ये काय होतं, दोन्ही एक्सप्रेस होत होते पण डॉमिनंट जास्त करत होता, रिसेसिव्ह कमी करत होता. इथं तसं नाही आहे, इथं दोन्ही इक्वल करणार आहेत. ह्याचं एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल इज कोट कलर ऑफ कॅटल्स. आता गाईचं एक्झाम्पल घ्या, गाई पांढरी असते बरोबर. सगळेच काउस व्हाईट कलरचे असतात का, नाही, काही असे ऑरेंज रेडिश कलरचे असतात ना. हो सर. हो सर. हो सर. अजून एक व्हेरिएशन मिळतं, काही वेळा काय होतं, त्या बॉडी पूर्ण पांढरी असते आणि मध्येच कुठेतरी एक पॅच असतो रेड कलरचा, किंवा रेड कलरची असते किंवा ब्राउनिश असते आणि त्यावर एक व्हाईट कलरचा पॅच येतो. असं होऊ शकतं बरोबर. आता ज्या हो वेळेला आपण म्हणतो की रेड कलर आहे तर इथं आपण धरू ब्राऊन. ठीक आहे, तर एक पॅरेंट आहे ब्राऊन, त्याचा जिनोटाइप आहे कॅपिटल आर आणि दुसरा आहे तो व्हाईट कलर कॅटल. ठीक आहे, इथं आहे कॅपिटल डब्ल्यू. आतापर्यंत कसं लिहिलं होतं असं, कधी आपण काय लिहित होतो, जर कॅपिटल आर असेल तर दुसरा स्मॉल आर पॅरेंट आहे. इथं आपण दोन्ही कॅपिटल लिहिलेत का, आणि आपण एक्झाम्पल बघतोय कोडॉमिनन्सचा. इथं दोन्हीही अलील्स, दोन्हीही जीन्स डॉमिनंट आहेत म्हणून दोन्ही कॅपिटल लिहिले आपण. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये गॅमेट कसे पडतील सांगू शकता, ब्राऊन मध्ये गॅमेट कसा असेल, कॅपिटल आर आणि कॅपिटल डब्ल्यू.
दोन्हीकडे कॅपिटल आर आणि दुसरीकडे आपलं कॅपिटल डब्ल्यू, बरोबर ना इथं. तर हे हो, दोन sir. गॅमेट झाले. हे दोन फ्यूज होतील, तयार काय झाला तर कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. ठीक आहे. दिस विल बी रोन कोट कलर. रोन कोट कलरचा अर्थ काय? इट इज ब्राऊन बॉडी विथ व्हाईट पॅचेस किंवा व्हाईट बॉडी विथ ब्राऊन पॅचेस, मिक्सचर तयार झाला इथे. तर असा रोन कलर तयार झाला. ह्याचं पुढं काय झालंय तर हे आपण जर परत क्रॉस केले, दोन रोन कलरचे एक गाई घेतली आणि एक रेड काय तुमचं बैल घेतला आणि क्रॉस केला. ठीक आहे. तर इथं काय होणार आहे, ह्याच्यात दोन टाईपचे गॅमेट, ह्याच्यात दोन टाईपचे गॅमेट. सांगू शकता दोन टाईपचे गॅमेट कुठले आहेत पहिल्यामध्ये? R, capital R and capital W. कॅपिटल डब्ल्यू. ठीक आहे, याच्यात दोन्हीकडे बी सेम, दोन्हीकडे सेम, बरोबर. आता क्रॉस करा. सो अ मेल अँड अ फिमेल. ठीक आहे. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. तर पहिला आहे कॅपिटल आर, दुसरा कॅपिटल आर डब्ल्यू आणि चौथा आहे कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. हा पहिल्याचा कलर काय झाला रे? ब्राऊन. ब्राऊन. Brown. बरोबर. किती आहे? एक. रोन कलर किती आहेत? 2 आहे सर. दोन. आणि व्हाईट किती? 1 आहे. एक. सो व्हॉट इज द रेशियो? 1:2:2. 1:2:1. So this is your phenotypic ratio. ठीक है. What is the genotypic ratio? So how many capital R capital R's? 1. How many R W? 2. 2. How many WW's? 1. 1. So again 1:2:1. So in case of incomplete dominance, in case of codominance, your genotype and phenotypic ratios are same. समजलं? हो सर. दोघांना डिफरन्स पण कळाला. इनकम्प्लीट डॉमिनेशन काय होता की डॉमिनंट आलेली जास्त एक्सप्रेस झाला आणि रिसेसिव्ह थोडा एक्सप्रेस झाला. को डॉमिनेशन दोन्ही इक्वली एक्सप्रेस झाले. ठीक आहे. तर असे तुमचे दोन एक्झाम्पल झाले. आता ब्लड मध्ये पण आपल्याला मिळतो को डॉमिनन्स. मला सांगू शकता माणसांमध्ये ब्लड टाइप्स कुठले कुठले असतात? तुमचा ब्लड ग्रुप कुठला? O प्लस. ठीक आहे. ओ. आणि कोणाचा काय दुसरा वेगळा आहे का? O+. ओच आहे. कोण ए बी वाला कोण आहे का? नाहीये. मी स्वतः बी आहे. ठीक आहे. काही जण ए असतील, काही जण ए बी असतील. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोडून द्या, पण हे ब्लड ग्रुप्स आहेत तुमचे, बरोबर. तर ज्यावेळी ब्लड ग्रुप ठरतात की ब्लड ग्रुप पण जीन्सवर असतात. सो जीन फॉर ब्लड ग्रुपिंग हॅज 3 अलील्स. अलील कुठले आहेत तर IA, IB अँड स्मॉल आय किंवा I0. आता हे दोन ते कॅपिटल आहेत ना, हे डॉमिनंट आहेत आणि हा जो आहे ना हा रिसेसिव्ह आहे. ठीक आहे. मग ज्या वेळेला IA असेल आणि 2 IA एकत्र झाला तर हा ए ब्लड ग्रुप झाला. तसाच एक IA आहे, स्मॉल आय आहे, तर हा पण ए ब्लड ग्रुप झाला. लाईकवाईज IB स्मॉल आय हे काय होणार तर बी ब्लड ग्रुप. हा एक्झाम्पल नाही कोडॉमिनन्सचा. कोडॉमिनन्सचा एक्झाम्पल काय आहे? व्हेन 2 डॉमिनंट अलील्स, दोन्ही डॉमिनंट आहेत IA आणि IB, हे दोन एकत्र आले, तयार झाला AB ब्लड ग्रुप. सो AB ब्लड ग्रुप इज एन एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. समजतंय? दोन्हीही एक्सप्रेस झाले. आता कोणाचा तरी ओ ब्लड ग्रुप होता, ह्यांच्यात कुठले जीन्स आहेत, अलील्स कुठले आहेत तर स्मॉल आय. दिस गिव्स यू ओ ब्लड ग्रुप. ठीक आहे. सो दिस इज एन एक्झाम्पल फॉर कोडॉमिनन्स. ठीक आहे. शक्यतो हे क्वेश्चन येतो सीईटी साठी. ठीक आहे. बोर्डसाठी नाही. बोर्डसाठी तुम्हाला जर विचारलं कोडॉमिनन्स पडला असेल तर यू आर एक्सपेक्टेड टू राईट कोट कलर ऑफ कॅटल्स. हेच क्रॉस लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. कळाला हा क्रॉस? हो सर. येस सर. ओके. आय विल मेक वन मोर थिंग. अजून एक क्रॉस घेऊ आणि मग प्रेझेंटेशन परत बघू, हे सगळं रिपीट करू. ठीक आहे. बघू आपल्याला काय काय लक्षात राहतं. एवढं अवघड नाही आहे. अनदर पार्ट इज समथिंग कॉल्ड एज अ टेस्ट क्रॉस. ठीक आहे. Now what is test cross? If you cross, you're crossing between
एन F1 हायब्रिड म्हणजे पॅरेंटल जनरेशन झाले, टॉल आणि डॉर्फ झाला, कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी, त्यापासून जो मिळाला तुमचा तो पहिला जनरेशन, मग तो झाला तुमचा F1 हायब्रिड म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. When this hybrid is crossed with your recessive parent, this cross is called as a test cross. म्हणजे आता एक्झाम्पल घ्या, कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी, इथं गॅमेट्स मिळाले, पुढे जाऊन हायब्रिड तयार झाला कॅपिटल टी स्मॉल टी. ठीक आहे. आता हा जो कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हा जर तुम्ही क्रॉस केला स्मॉल टी बरोबर, तर हा झाला टेस्ट क्रॉस. मला सांगू शकता ह्याच्यात कुठल्या टाईपचे गॅमेट्स पडतील आणि ह्याच्यामध्ये गॅमेट्स काय पडतील? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि दुसऱ्यामध्ये कॅपिटल दुसऱ्यामध्ये फक्त स्मॉल टी आहे ना, Small तर t, एकच small स्मॉल हो टी t. सर. जाणार. आता जर तुम्ही क्रॉस केला, ठीक आहे, तर कॅपिटल टी स्मॉल टी आणि इकडे फक्त स्मॉल टी आहे, तर पहिला कॅपिटल टी स्मॉल टी होईल, इथं स्मॉल टी होईल, म्हणजे एक टॉल झाला, एक डॉर्फ झाला. सो रेशो इज 1:1. दिस इज कॉल्ड एज टेस्ट क्रॉस. समजा टेस्ट क्रॉस सगळ्यात सोपा. येस सर. क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स रिसेसिव्ह पॅरेंट. हा F1 हायब्रिड हा क्रॉस केला परत पॅरेंट बरोबर, तो पण कुठला तर रिसेसिव्ह, जो कॅरेक्टर दाखवत नाही असा रिसेसिव्ह पॅरेंट जर क्रॉस केला तर हा झाला टेस्ट क्रॉस. ठीक आहे. आणि जर टेस्ट क्रॉस झाला तर याचा रेशो असेल 100% 1:1. कितीही घ्या. ठीक आहे. आता विचार करा, आता आपण हा घेतला क्रॉस, दुसरा आपण क्रॉस घेऊ, तो तुमचा डायहायब्रिड क्रॉस. आठवतोय ना तुम्हाला? कॅपिटल आर कॅपिटल वाय क्रॉस विथ स्मॉल आर स्मॉल वाय. ठीक आहे. ह्याच्यात गॅमेट कुठले पडतील तर कॅपिटल वाय, इथे स्मॉल वाय, एकत्र आला, हायब्रिड तयार झाला, F1 हायब्रिड काय झाला, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. बरोबर? हे आपलं झालंय म्हणून पळवतो मी. इथपर्यंत आलात? ठीक आहे. आता काय करायचं, ह्याचा तुम्हाला टेस्ट क्रॉस करायचा आहे. सो दिस विल बी क्रॉस्ड विथ स्मॉल आर स्मॉल वाय. या पॅरेंटवर क्रॉस केला तुम्ही. ठीक आहे. आता मला सांगा, हा जो पहिला आहे ह्याच्यामध्ये गॅमेट्स कुठले पडतील? म्हणजे कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. हा, कॅपिटल आर स्मॉल वाय. दुसरा पुढचा गॅमेट स्मॉल आर स्मॉल वाय, स्मॉल वाय. स्मॉल वाय नाही, स्मॉल आर स्मॉल आर. हा. आता हे काय झाले, हे तुमचे 4 गॅमेट झाले. इकडं गॅमेट एकच टाईपचा पडतो. ठीक आहे. परत क्रॉस दाखवा तुम्ही इथे. ठीक आहे. अ मेल अँड अ फिमेल, कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय. ठीक आहे. स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल वाय. आणि दुसरा गॅमेट आहे एवढाच. तर इथं काय झालं, पहिला कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. दुसरा कॅपिटल आर स्मॉल वाय. तिसरा स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि लास्ट स्मॉल आर स्मॉल वाय. फिनोटाइप्स दिसतात कसे, तर पहिला कसा आहे तर राऊंड आणि येलो. आठवतं ना तुम्हाला? कॅपिटल वाय म्हणजे येलो, कॅपिटल आर म्हणजे राऊंड. ठीक आहे. दुसरा कसा असेल मग आता? राऊंड आणि कलर येलो असेल का? येलो नाही. कॅपिटल वाय आहे का दुसऱ्यामध्ये? नाहीये, स्मॉल वाय आहे, तर हा झाला ग्रीन. इकडं काय असेल आता, राऊंड असेल का हा? नाही. हा असेल ग्रीन आणि येलो. ग्रीन कुठं आला, ते तर रिंकल्ड हा पहिला. हो. रिंकल्ड आणि कॅपिटल वाय आहे म्हणून येलो. आणि लास्ट विल बी रिंकल्ड ग्रीन. Green. सो 1:1:1:1. टेस्ट क्रॉस केला की तुम्हाला हाच रेशो मिळणार, सगळे एक मिळणार. कळालं टेस्ट क्रॉस? हो सर. हो सर. हो सर. परत स्लाइड शो तुम्हाला दाखवत होता. ठीक आहे. आणि हेच पॉईंट परत रिपीट करू, म्हणजे आजचं तुमचं काम होतं तसं व्यवस्थित. कुठे गेले?
ठीक आहे. सो वी विल स्टार्ट फर्स्ट विथ युअर टेस्ट क्रॉस. हा टेस्ट क्रॉस सांगितल्यावर त्यांनी when an F1 hybrid is crossed back with its recessive parent, जेव्हा रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर तुम्ही क्रॉस करता तुमचा F1 हायब्रिड, तर तो झाला टेस्ट क्रॉस. ठीक आहे. ह्याचा उपयोग काय आहे, तर जो जिनोटाइप आपल्याला माहित नाहीये, फॉर एक्झाम्पल काय, तुमच्याकडे F1 हायब्रिड आहे, F1 हायब्रिड तुम्हाला त्याचं माहित असतं की तो कॅपिटल टी स्मॉल टी असेल, किंवा कॅपिटल आर स्मॉल आर असेल, किंवा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आहे, हे आपल्याला माहित आहे. पण ज्या पॅरेंटवर तुम्ही क्रॉस करता किंवा ज्या प्लॅटवर क्रॉस करता, ह्याचं जर आपल्याला जिनोटाइप माहित नसेल, म्हणजे तो कॅपिटल टी आहे का कॅपिटल टी स्मॉल टी आहे का स्मॉल टी आहे, हे जर माहित नसेल तर ते ओळखण्यासाठी म्हणून टेस्ट क्रॉस केला जातो. सीईटीला डायरेक्ट क्वेश्चन येतो याचा. ठीक आहे. डॅश इज यूज टू नो द अननोन जिनोटाइप ऑफ अ पॅरेंट. एखादा पॅरेंटचा जर जिनोटाइप माहित नसेल आणि ओळखून घ्यायचा असेल तर कुठला क्रॉस करता, 101% द आन्सर विल बी टेस्ट क्रॉस. तुम्हाला कितीही क्वेश्चन फिरून टाकू दे त्यांनी. ठीक आहे. फक्त तिथं जर आलं अननोन जिनोटाइप ओळखायचा आहे तर आन्सर टेस्ट क्रॉस आहे, डोळे मिटून टिक करायचा टेस्ट क्रॉस. ठीक आहे. टेस्ट क्रॉसला अजून एक नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज रिसेसिव्ह बॅक क्रॉस. बॅक का, कारण की F1 पासून हायब्रिडला परत तुम्ही ह्याला चाललाय, मागे पॅरेंटला चाललाय, मागे चाललाय, सो बॅक. ठीक आहे. सो बॅक क्रॉस. रिसेसिव्ह बॅक क्रॉस का, तर रिसेसिव्हचा अर्थ आहे कारण की तुम्ही रिसेसिव्ह पॅरेंट घेताय म्हणून रिसेसिव्ह बॅक क्रॉस. सो दिस इज रिगार्डिंग टेस्ट क्रॉस. ठीक आहे. सेकंड आपल्याला बघायचं होतं कोडॉमिनन्स. सो दिस इज कोडॉमिनन्स. सो व्हेन यू से a cross or when after a cross when two alleles express equally जर एक्सप्रेस करत असतील तर झाला तो कोडॉमिनन्स. आता इथे एक्झाम्पल काय दिले, एबी ब्लड ग्रुप, एबीओ ब्लड ग्रुप आपला ह्युमन्स मध्ये, हा कंट्रोल कोण करतो, तर जीन करतो एक आय नावाचा. ठीक आहे. त्या आय नावाच्या जीनला 3 अलील्स आहेत. मेंडेलने सांगितलं होतं 2च अलील असतात, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, तर 2 अलील्स आहेत. इथं पहिलं डेव्हिएशन आलं. ठीक आहे. जसे त्यांनी 2 सांगितले होते, इथं 3 आहेत, म्हणजे हा वेगळा आहे मेंडल पासून. सो 3 कुठल्या अलील्स आहेत, तर आय ए, आय बी आणि स्मॉल आय. यातला आय ए आणि आय बी डॉमिनंट आहेत, हे एक्सप्रेस होणार म्हणजे होणारच 100%. स्मॉल आहे तो रिसेसिव्ह आहे, तो एक्सप्रेस होत नाही. ठीक आहे. आता ज्या वेळेला हे वेगवेगळे कॉम्बिनेशन मध्ये एकत्र येतील तेव्हा तुमचे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स मिळतील. आता कॉम्बिनेशन्स काय, तर हे कॉम्बिनेशन्स. ठीक आहे. जर कॅपिटल आय ए एकत्र आला तर ए ब्लड ग्रुप, कारण की दोन्ही पण एकच आहेत, सेमच आहे. तसा जर काय बी आय बी आला तरी तो तुमचा बी ब्लड ग्रुप आला. पण दोन्ही डॉमिनंट एकत्र आले, आय ए पण आलाय, आय बी पण एकत्र आलाय, तर हा झाला को डॉमिनन्स एक्झाम्पल, दिस इज ए बी ब्लड ग्रुप. आणि दोन्ही रिसेसिव्ह असतील, स्मॉल आय तर ओ ब्लड ग्रुप. ठीक आहे. सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे, आय ए आणि आय बी. ठीक आहे. आय ए आय बी एकत्र आले, को डॉमिनन्सचा एक्झाम्पल आहे, दिस इज ए बी ब्लड ग्रुप. तुम्हाला एक्झाम मध्ये फिरवतात, क्वेश्चन फिरून टाकतात सीईटी मध्ये. ठीक आहे. काय टाकतात, द ब्लड ग्रुप ए बी इज अन एक्झाम्पल ऑफ, ते को डॉमिनन्स उत्तर आहे. ठीक आहे. पण जर त्यांनी क्वेश्चन विचारला एबीओ ब्लड ग्रुप इन ह्युमन्स इज अन एक्झाम्पल ऑफ, म्हणजे एबीओ ब्लड ग्रुप जो आहे हा कशाचा एक्झाम्पल आहे, तर पुढे कन्सेप्ट येते मल्टिपल अलिलिझम म्हणून. सो वेन यू से अ पर्टिक्युलर जीन हॅज मोर दॅन 2 अलिल्स, मेंटलचं काय होतं, अलील हॅज 2, सॉरी, ए जीन हॅज 2 अलिल्स. मग ज्या वेळेला 2 पेक्षा जास्त अलील असतात, ह्या केसमध्ये आहे ना, आय ए आहे, आय बी आहे आणि स्मॉल आय आहे, तर 3 अलिल्स आहेत. तर जो एबीओ ब्लड ग्रुपचा आहे ते एक्झाम्पल ते मल्टिपल अलिलिझम साठी आहे. आणि एबी ब्लड ग्रुप, फक्त एबी ब्लड ग्रुप त्यातला, हा एक्झाम्पल आहे कोडॉमिनन्सचा. हे कधीही विसरायचं नाही. ठीक आहे. एक्झाम मध्ये हे क्वेश्चन फिरून येतो तुम्हाला, शक्यतो नीट मध्ये करतात, हे सीईटीला एवढं फिरवत नाही. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज दिस मल्टिपल अलिलिझम, आताच बोललो आपण. ठीक आहे. व्हॉट इज मल्टिपल अलिलिझम, when there are 2 or more alleles, more than 2, not 2 or more, when there are more than 2 alleles for a same gene, एका जीनच्या, आताच बघितलं ना जीन कुठला होता, तर आय, पण त्यात 2 पेक्षा जास्त आलेले आहेत, किती आहेत, तर 3 आहेत. कुठले, आय ए, आय बी आणि स्मॉल आय, तर 3 अलिल्स आहेत. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज मल्टिपल अलिलिझम. समजते. हो सर. ओके. आता पुढची एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण म्हणतो की
आतापर्यंत आपण काय केलंय की एक जीन घेतलाय आणि त्यावर काम केलं आपण, ठीक आहे. किंवा दुसरं आपण बघितलं की दोन जीन्स होते, कुठले तर एक शेप ऑफ सीड आणि कलर ऑफ सीड, ठीक आहे. पण हे सगळं मेंडेलसाठी केलं होतं, ठीक आहे. मेंडेल म्हटले तसे. आता मेंडेल सोडून काही वेळा वेगळं असतं, सांगितलं आपण निओ मेंडॅलिझम. अर्थात निओ मेंडॅलिझम आतापर्यंत 3 एक्झाम्पल घेतले आपण, इनकम्प्लीट डॉमिनन्स, मल्टिपल अलिलिझम आणि को डॉमिनन्स. या तिन्ही केसमध्ये एकच जीन होता पण, ठीक आहे. इथून पुढचं जो एक्झाम्पल असेल ना, त्यात दोन वेगळे जीन्स असतील, ठीक आहे. आणि मग दोन वेगळे जीन्स कसे रोल प्ले करतात हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. ज्यामध्ये आपण स्टडी करणार, पुढे गेले बाबा, हे आपण पॉइंट्स घेऊ. आय वॉन्ट टू शो समथिंग एल्स टू यू, ठीक आहे. सो दिस पॉलिजेनिक इनहेरिटन्स आपल्याला हे बघायचं आहे, ठीक आहे. सो इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि तिसरा होता आपला काय बरं, मल्टिपल अलिल्स, ठीक आहे. या तिन्ही केसमध्ये एकच जीन होता पण व्हेरिएशन दाखवले. इनकम्प्लीट डॉमिनन्सने काय व्हेरिएशन होता की रिसेसिव्ह अलील पण एक्सप्रेस करू शकतो, ठीक आहे. को डॉमिनन्स मध्ये दोन्ही अलिल्स इक्वली एक्सप्रेस करू शकतात. मल्टिपल अलिल्स मध्ये आपण काय बघितले की दोन पेक्षा अलिल्स जास्त असू शकतात एकाच जीनचे, ठीक आहे. आता पुढची कंडिशन आहे ना, त्यामध्ये एक जीन नाही आहे. वी आर गोइंग टू टॉक अबाउट इंटरॅक्शन बिटवीन टू जीन्स, ठीक आहे. of the two genes, or when you say when a character is controlled by more than one gene, ठीक आहे. एका जीन पेक्षा जास्त कॅरेक्टर्स, एका जीन सॉरी एकच कॅरेक्टर आहे ते कंट्रोल करायला एक पेक्षा जास्त जीन्स लागत आहेत. मेंडलनी काय सांगितलं होतं, एक जीन एक कॅरेक्टर. पॉलिजेनिक इनहेरिटन्स काय सांगतोय, एक जीन सॉरी एक कॅरेक्टर भरपूर जीन्स. So when there are more genes controlling a single character, it is called as polygenic inheritance. And example for this is skin color in humans, ठीक आहे. जो स्किन कलर आहे आपल्यामध्ये त्याचं हा एक्झाम्पल आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्सचा, ठीक आहे. आता ह्याचा एक क्रॉस काढून दाखवतो. त्याच्यात तुम्हाला याच्यात नाही आहे क्रॉस मी काढलेला, ठीक आहे, कारण तुम्हाला क्रॉस नाही आहे. पण जर क्रॉस नाही सांगितला तर तुम्हाला समजणार नाहीये, ठीक आहे. सो विल ड्रॉ क्रॉस फॉर इट. So cross. So this is my screen. Screen सगळ्यांना दिसते व्यवस्थित? Yes, sir. Okay. So we are talking about polygenic inheritance. Okay, in which we say that one character is controlled by more than one gene. एकापेक्षा जास्त जीन्स लागतात एकच कॅरेक्टर दाखवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी. आणि एक्झाम्पल काय घेतोय आपण इथं, स्किन कलर ऑफ ह्युमन्स. सो ह्युमन स्किन कलर, ठीक आहे. आता हे जे क्रॉस तुम्हाला सांगतो ना मी, हा शक्यतो तुम्हाला कुठंच मिळणार नाहीये, ठीक आहे. पण क्रॉस सांगून देतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता ह्युमन स्किन कलर जो आहे ना, ह्याला कंट्रोल करण्यासाठी 3 जीन्स आहेत. कुठले कुठले, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण त्याला नाव देतो ए, बी आणि सी. सो देर आर 3 जीन्स. ईच जीन हॅज 2 अलिल्स. प्रत्येक जीनला 2 अलिल आहेत. कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल सी, स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी, ठीक आहे. आता ज्या वेळेला सगळे कॅपिटल एकत्र येतात, हा जो स्किन कलर आहे ना तो आहे ब्लॅक. एक कमी झाला त्यातला, म्हणजे 5 डॉमिनंट आहेत, एक रिसेसिव्ह आहे. सो कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, स्मॉल सी. एक छोटा झाला, एक रिसेसिव्ह झाला. असं जर असेल तर हा जातो व्हेरी डार्क. ब्लॅक म्हणजे डांबर, व्हेरी डार्क म्हणजे थोडा अजून गोरा आहे त्यापेक्षा, पण काळाच आहे, ठीक आहे. तिसरं कंडिशन काय आहे, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल सी, स्मॉल सी. ह्या केसमध्ये 4 डॉमिनंट अलिल्स आहेत, 2 रिसेसिव्ह अलिल्स आहेत. म्हणजे थोडक्यात हळूहळू आपण रिसेसिव्ह अलिल वाढत चाललोय, ठीक आहे. हा कसा असतो कलर, तर दिस इज डार्क, म्हणजे व्हेरी डार्क म्हणजे थोडा गोरा आहे, ठीक आहे, थोडा कमी काळा आहे, ठीक आहे.
नेक्स्ट इज व्हॉट वी से एज इंटरमिडिएट, जिथं 3 रिसेसिव्ह अलिल्स आहेत, 3 डॉमिनंट अलिल्स आहेत. ठीक आहे, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. दिस बिकम्स इंटरमिडिएट. ना काळा ना गोरा. ठीक आहे, तर हा एक आहे. त्यानंतर पुढे अजून एक येतो की अजून एक आपण कमी करू याच्यात. ठीक आहे, म्हणजे जिथं 3 होते तिथं आता 2च डॉमिनंट अलिल्स आहेत. सो कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, स्मॉल सी स्मॉल सी. सो दिस बिकम्स ब्राईट. आता थोडा गोरा व्हायला सुरू झाला. ठीक आहे, अजून एक कमी करा. सो कॅपिटल ए स्मॉल ए, स्मॉल बी स्मॉल बी, स्मॉल सी स्मॉल सी. ठीक आहे, 2 3 झाले, सॉरी. तर 5 रिसेसिव्ह आहेत, एकच डॉमिनंट राहिला आता. तर हा काय झाला, तर हा झाला व्हेरी ब्राईट, खूप जास्त गोरा आहे. ठीक आहे, आणि लास्ट कंडिशनला सगळेच रिसेसिव्ह आले एकत्र, तर हा झाला अल्बाइनो. अल्बाइनो म्हणजे काय, ह्याला पिगमेंटेशनच नाही, हा व्हाईट आहे, पांढरा, पूर्ण पांढरा पडलाय. कोड पडल्यावर जे पांढरा कलर असतो ना, तसा कोड, व्हाईट कलर. ठीक आहे, सर इथं काय दाखवतोय आपण की एकच कॅरेक्टर आहे, कुठला, तर कलर, स्किनचा कलर. कंट्रोल कोणी केलाय, ए न पण केलाय, बी न पण केलाय, सी न पण केलाय. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड एज पॉलीजेनिक इनहेरिटन्स. समजलं का? हो सर. हो सर. ठीक आहे, आता नक्की सर. थोडं अवघड करतो. ओके, एक तर थोडं फक्त अवघड करतोय तर मी काही एक रेशो आहे, तुम्हाला विचारत नाहीत, पण आपल्याला जर माहित असेल तर आपल्याला बेनिफिशियल आहे, उपयोग आहे. कसं असतं बोर्ड्समध्ये, तुम्ही एखादा पॉईंट लिहिलाय, तो पॉईंट बरोबर आहे पण पुस्तक मध्ये नाही आहे, तरी त्याला मार्क दिले जातात. कारण मी स्वतः आहे ना पेपर चेक करतो बोर्ड्सचे. ठीक आहे, तर आम्हाला सांगितलेलं असतं की जर आन्सर मध्ये एखादा पॉईंट दिला असेल, तो बरोबर असेल पण बुक मध्ये नाही आहे, तो चूक द्यायचा नाही, त्याला मार्क द्यायचे. ठीक आहे, जर आठवलं तर बघा तुम्हाला, त्याचा जो रेशिओ आहे ना, ब्लॅक इज 1, 6 आर व्हेरी डार्क, 16 आर डार्क, 20 आर इंटरमिडिएट. तर 1 6 16 20 आणि हेच परत रिपीट करायचे, 16 6 आणि 1. कळतंय, रेशो काय झाला, 1:6:16 into 20, परत 16, परत 6, परत 1. So this is the ratio for human skin color, which is an example for polygenic inheritance. पाठ होऊ शकतं का हे? येस सर. आत्ता पेन्सिल पेन जर असेल तुमच्याकडे तर एका कागदावर हे लिहून ठेवा. ठीक आहे, हा चॅप्टर संपला की याचे नोट्स मी ग्रुपला टाकेन 100%. हँड रिटन नोट्स आहेत, लिहिलेलेच नोट्स आहेत, हे तुम्हाला टाकून देईन मी, तुम्हाला इथं मिळून जाईल. पण जर आता पेन पेन्सिल पेपर काहीतरी असेल आपल्याकडे तर हे नोट करून ठेवा. काय नोट करायचं, पॉलीजेनिक इनहेरिटन्स, त्याचा स्किन कलर आहे, ह्युमनचा स्किन कलर, एबीसी जीन्स आहेत आणि त्याचा रेशो. Okay, so this is what is your polygenic inheritance. समजले? हो सर. सर. आज आपण 4 पॉइंट घेतलेत, आज 1 2 नाही 4 पॉइंट घेतलेत. कुठले कुठले, पहिला इनकम्प्लीट डॉमिनन्स, मग को डॉमिनन्स, त्यानंतर मल्टिपल अलिलिझम आणि आता आपण घेतला पॉलीजेनिक इनहेरिटन्स. ठीक आहे, तर हे जर 4 पॉइंट केले एक्झामला, तुमच्या ह्या 4 पैकी एक तरी क्वेश्चन पडणार आहे बोर्ड्स मध्ये, एक तरी क्वेश्चन पडतो याच्यातला. ठीक आहे, सीईटीला 100% ह्याच्यातले 2 क्वेश्चन पडणार. कसं असतं, सीईटीला एक क्वेश्चन पडतो तुमच्या मेंडॅलियन रेशोवरच पडतो, म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, हे तुमचे 3 लॉज प्लस तुमचा तो टेस्ट क्रॉस, ह्याच्यावर मिळून एक क्वेश्चन येतो सीईटीला. ठीक आहे, त्यानंतर येतात तुमचा एक क्वेश्चन न्यू मेंडॅलिझम वर, 1 किंवा 2 क्वेश्चन, मग त्यामध्ये तुमचा पॉलीजेनिक इनहेरिटन्स आला, ह्याच्या पुढे एक प्लिओट्रॉपिझम म्हणून येतो पार्ट. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्या मागे झालेले आपला इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलिलिझम, हे 5 कन्सेप्टवर एक क्वेश्चन येतो. त्यानंतर त्याच्या पुढे एक पॉईंट येतो, दॅट इज कॉल्ड एज लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर, जिथं आपण 2 जीन्स मधला डिस्टन्स बघतो. ठीक आहे, आपण डायहायब्रिड क्रॉस केला त्यावेळी पॅरेंट कसे होते, राऊंड येलो होता, ग्रीन रिंकल्ड होता. पण ज्यावेळी तुम्हाला रिझल्ट मिळाला ना, तिथं काहीतरी 2 वेगळे पण मिळाले होते. 9 कसे होते, येलो राऊंड, एक कसा होता, ग्रीन रिंकल्ड, पण मधले 6 वेगळे होते ना हे.
नॉर्मली कसा असतो, येल्लो राऊंड एकत्र असतो. तिथं काय झाला होता, येल्लो आणि रिंकल्ड एकाकडे गेला आणि ग्रीन आणि राऊंड एकाकडे निघून गेला. ठीक आहे, तर हे झाले रिकॉम्बिनंट्स. तर ह्याच्यावर क्वेश्चन येतो. ठीक आहे, आणि एक शेवटचा क्वेश्चन जो पडतोय, त्यातले 4 क्वेश्चन पडतात शक्यतो. एक क्वेश्चन जो पडतो ना, तो पडतो याच्या डिसऑर्डर्सवर. पुढे जाऊन काही डिसीजेस आहेत, क्रोमोझोम वाढला तर काय होईल, एखादा कमी झाला तर कुठला रोग होतो. ठीक आहे, किंवा क्रोमोझोम स्ट्रक्चर बदललं, एखादा क्रोमोझोम मोठा होता तो कट झाला, डिलीट झाला त्यातला पार्ट, तर काय होऊ शकतं. आता कधी बघितलं हाताला 11 बोटं असतात? हो सर, बघितलंय. बघितलेत ना? छोटस बोट असतं पण ते. हा, छोटंसं बोट असतं, पण असतं बोट. काही यांना नॉर्मल बोट पण येतं. माझा एक मित्र आहे, त्याला हाताला 12 आहेत, म्हणजे प्रत्येक हाताला एक एक बोट एक्स्ट्रा आहेत आणि पायाला पण एक एक बोट एक्स्ट्रा आहे. सो ही हॅज अराउंड 24 फिंगर्स. आणि इम्पॉर्टन्स असा आहे त्याचा, की त्या बोटांना ना जो एक्स्ट्रा बोट आलंय त्याला पण जॉईंट्स आहेत, म्हणजे तो पण बोट असं फोल्ड होतं. नॉर्मली काय असतं, ते लसूण लोंबत असतं, काही उपयोग नसतो त्या बोटाचा, पण त्याचे ते व्यवस्थित आहेत. तुम्ही जर नॉर्मली बघितला तर तुम्हाला कळत पण नाही की याला जे 24 बोट आहेत म्हणून. ही हॅज टू टेल यू आय हॅव 6 फिंगर्स इन अ हँड. ठीक आहे, तसं नॉर्मल दिसतं. ठीक आहे, पण ते कशाचं आहे कारण, तर काही वेळेला त्या एखाद्या क्रोमोझोमवर एखादा जीन मल्टिप्लाय होतो, डुप्लिकेट तयार होतो त्याचा, आणि तो जीन तिथं ऍड होतो, म्हणजे क्रोमोझोम जो होता त्या लेन्समध्ये अजून थोडा इन्क्रीज झाला, तर दॅट इज कॉल्ड एज डुप्लिकेशन. स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे पण काही डिसीजेस होतात. असे 3 डिसीजेस आहेत पहिल्या केसमध्ये, आणि नंतर आहेत परत 3, तर 6 डिसीजवर एक क्वेश्चन पडतो 100%. तर ह्या चॅप्टर मधून 4 क्वेश्चन येणार आहेत तुम्हाला सीईटीला. आता पण आपण 2 स्टडी केला ना, ह्याच्यातनं 2 क्वेश्चन पडणार तुम्हाला. एक मोनोहायब्रिड डायहायब्रिड रेशोवर, किंवा तिथं पडू शकतो, किंवा तुमचे तो टेस्ट क्रॉस वगैरे तिथं पडेल. दुसरा क्वेश्चन आजचे जे पॉईंट झाले त्यामध्ये असेल, आणि पुढचे 2 क्वेश्चन पुढच्या लेक्चरला बघू आपण, ज्यावेळी होईल त्यावेळेला. ठीक आहे. हो सर. हो सर, चालतंय. तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं मी. काय सांगितलं होतं, जे डाऊट्स आहेत ते नोट करा. केले का कोणी नोट? मागच्या लेक्चरचे काही डाऊट्स होते नव्हते का, सगळं समजलंय आम्हाला? नाही केले ना? नाही केले, मला माहित आहे तुम्ही नाही करत. कसं असतं की तुम्ही जर त्या दिवशी वाचत असाल ना, तर हे तुमचं तोंड पाठ होऊन जाईल, माहितीये का. तुम्ही जर हे असंच सोडलं इथं, आणि पुढचे 2 चॅप्टर झाले आपले चुकून, आता पुढे काय होणार आहे, पुढेच्या नंतर येतो एक अवघड चॅप्टर, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्यानंतर ओरिजिन ऑफ लाईफ. एकदा हे 2 चॅप्टर झाले ना, तुमचा हा इनहेरिटन्स म्हणजे डोक्यातनं गायब होतो. एवढा सोपा चॅप्टर आहे, हातातले मार्क असतात तुमचे. या चॅप्टरवर थेअरीमध्ये, ठीक आहे, एक 3 मार्काचा क्वेश्चन, जर तो नाही आला तर तो 4 मार्काचा क्वेश्चन पडू शकतो. ठीक आहे, तर 3 किंवा 4 मधला एक क्वेश्चन पडतो, 2 मार्काला पडतो आणि 1 मार्काला पण पडतो. ठीक आहे, तर गेल्या 2-3 वर्षांमध्ये ह्याचं वेटेज वाढलेलं आहे. जवळपास 6-7 मार्काचं वेटेज ह्या चॅप्टरवर पडतं. परत सांगितलं तुम्हाला, तुमच्या सीईटीला पण जे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात, जवळपास 100 क्वेश्चन सॉल्व्ह करणार बायोलॉजीचे. ठीक आहे, 100 मधले 4 क्वेश्चन ह्याच चॅप्टरचे आहेत, 4 ते 5 क्वेश्चन्स. ठीक आहे, हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. इम्पॉर्टंट इन द सेन्स इट इज नॉट डिफिकल्ट. तुम्ही करू शकता हा चॅप्टर तयारी. ठीक आहे, तर व्यवस्थित करा, तयारी ठेवा, तुमचं होऊन जाईल हे चॅप्टर. ठीक आहे, अजून पण वेळ गेलेली नाही. हा चॅप्टर वाचायला घ्या. ठीक आहे, हा चॅप्टर वाचा. मागच्या मॅडमनी जे चॅप्टर्स घेतले ते पण वाचून घ्या, त्यांचे नोट्स तुम्हाला मिळाले असतील, व्हिडिओ लेक्चर्स मिळाले असतील ते बघा. त्यातले पण काही पॉईंट्स असतील ना, तर ते पण नोट करून ठेवा. तुम्ही मला सांगा की बाबा आज लेक्चर नको, आज आम्हाला ह्या क्वेश्चनचे आम्हाला आन्सर्स पाहिजे, आय विल गिव्ह यू दोज आन्सर्स. एक लेक्चर आपण तिथं घालू वाटल्यास, तुमचे डाऊट सॉल्व्ह करू ह्या सगळ्या चॅप्टर्सचे. ठीक आहे, बट तुमचा होमवर्क इम्पॉर्टंट आहे, तुम्ही थोडं करा आणि मग मला सांगा. ठीक आहे, हो एवढं सर. करू शकता का? हो सर. हो सर. ठीक आहे, चालेल. सेशन एंड करायचा आजचा. हो सर. हो. गुड नाईट अँड गुड बाय. गुड नाईट सर. बाय सर. बाय सर. गुड नाईट. थँक्यू. वेलकम.